बघू शकता हे मागे शटर आहे आणि या शटरच्या आतमध्येच ते नवीन सरप्राईज नवीन बिझनेस आणि त्याचं काम चालू आहे। मग मी तिला विचारलं की सानू काय लग्न बिग्न कधी करतेस असं। घरच्यांना बाकीच्यांच्या घरी झालेली की लग्न कधी करते, पण माझ्या घरचं ते जे करतोय ना ते त्या एरियात पण नसेल आणि आमच्यामध्ये कुणी केलेलं पण नाहीये। ते एकदम ग्रँड लेवलला काहीतरी होते आणि त्याचं नाव पण ते तसंच आहे, पण कधी तो सांगणार आहे आता माहित नाही। ती अस्मिता आता 8 दिवस झालं गेलेली, पण असं होतं ती लई दिवस झालं गेली म्हणून ती आली ना की पहिले तिचं नाही का सारखी कालवा करते मम्मी मम्मी, किचन मध्ये गेली की मम्मी मम्मी कर। कारण या दोघांची भांडणं बघायला यांची कॉमेडी बघायला आम्हाला खूप आवडतं। ती म्हणजे एक अँटिक पीस आहे आमच्या घरामधला। आजी जी एकदम फेवरेट आहे ना, आजी तुझी फेवरेट सून आहे ना ती। जय महाराष्ट्र पब्लिक, स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन युट्यूबच्या व्लॉग मध्ये। मित्रांनो ऍक्च्युली कालच व्लॉग एक बनवून अपलोड करणार होतो मी, पण माझा प्रॉब्लेम झाला। कालचा दिवस माझ्यासाठी खूप भंगार आणि घाणेरडा गेला। ऍक्च्युली गाडीला पुढे कोणीतरी स्क्रॅचेस पाडले, ते खूप सारे मोठे मोठे स्क्रॅचेस। ब्लॅक गाडीला स्क्रॅचेस म्हणजे तुम्हाला माहिती काय विषय। त्यानंतर माझी भांडणं झाली थोडीशी छोटी मोठी आणि मग माझं डोकं जरा बधीर झालं। म्हणलं जाऊ दे आजचा दिवस बॅड, त्यामुळे मी काहीच केलं नाही। मी शांत घरी गेलो, दुकानावर बसलो आणि शांत बसलो। आता त्यात अजून एक विषय असा झालेला आहे की मला सगळे लोक म्हणले की दादा, तर मी विचारलं होतं की व्लॉग मध्ये तुम्हाला काय व्लॉग बघायला आवडेल नेक्स्ट वाला, तर मला सगळेजण म्हणले की दादा प्रँक वाला व्लॉग बघायला आवडेल, अस्मिता दीदीवर तू प्रँक कर काय कर नाही का असं टाईप मध्ये। तर मी जरा विचार केला, पण ते प्रँक कॉल करताना विषय असं एकदम प्रॉपर काहीतरी मला करावं लागेल, कारण की जर अस्मिताला राग आला तर तिचा राग लय भयानक आहे आणि खतरनाक विषय होऊ शकतो। त्यामुळे थोडंसं मला हेल्दीवाला प्रँक करायला लागेल तिच्याबरोबर। सो बघूया आता मी ते पण तिकडं लावतो काय करतील या व्लॉग मध्ये, तुम्हाला मस्त की दिसेल ते काय असेल काय विषय। आणि तुम्हाला अजून एक सांगितलं होतं मी रील्स मध्ये वगैरे की एक नवीन बिझनेस आपण स्टार्टअप करतोय, तर त्याचं पण आज मी तुम्हाला रिव्हील करणार आहे काय असेल कसं असेल। तर हा व्लॉग एकदम जबरदस्त होणार आहे आज। आणि सकाळी सकाळी उठल्या उठल्या आपल्याला फटका लागलेला आहे पैशाचा। मित्रांनो तुम्हाला स्किनची ट्रीटमेंट चालू आहे, खूप लोक मला म्हणते स्किनची ट्रीटमेंट घेतो। सो फायनली मी मनाव घेतलं 3-4 महिने आधी ट्रीटमेंट चालू आहे। सकाळी सकाळी पैसे गेलेले आहेत, भरपूर महाग येतात, भरपूर महाग प्रोडक्ट्स येतात ते स्किनचे। मग जाऊ दे ठीक आहे चलते रहेगा। आणि अजून एक तुमच्यासाठी विशेष गोष्ट आहे की तुम्ही जिंकू शकता iPhone 15, तो पण फक्त 1 रुपयामध्ये 100%। ते कसं मी तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये सांगेल। तुम्ही पण जिंकू शकता iPhone 15, तो 1 रुपयामध्ये। ब्लॉग कंटिन्यू करा, बघा पुढे तुम्हाला समजेल। चलो तू लपतो का माझ्या ब्लॉग मध्ये? आणि चपाती दिसते आता तुझी लपतो का सांग, तू लपतो का सांग म्हणून टाकलाय तुला आतमध्ये काय लपतं? चपाती हातात चपाती दिसते आता जरूर चपाती हातात यो ना यो कंटिन्यू ना कंटिन्यू। मी ब्लॉग चालू केला, रील ब्लॉग काय चालू केला, डायरेक्ट पसार कोणी माहितीये कोण जाणार 500 वाला यो रील मध्ये असतो बघा, याची बॉडी लँग्वेज सो मित्रांनो आता मस्त की आलेलं पहिले काय केलेलं आहे डब्बा वगैरे खाल्लेला आहे आम्ही इथं, मस्त की पेट पूजा झालेली आहे ओके मध्ये। आता इकडून जायचंय जरा त्या कामासाठी, ज्या कामाला तुम्हाला मी सांगितलं की आपण काहीतरी नवीन स्टार्टअप करतोय, त्याचं जर छोटीशी झलक वगैरे थोडंसं काय असेल ते मी आता तुम्हाला दाखवतो। चला कंटिन्यू। मित्रांनो फायनली आता मी पोहोचलेलो आहे। ऍक्च्युली तुम्हाला मी सांगणार होतो की काय आपलं नवीन गोष्ट आहे आणि काय नवीन होतंय। आता मी तुम्हाला काय आहे ते डायरेक्टली रिव्हील तर नाही करू शकत लगेच, कारण की अजून थोडा सस्पेन्स ठेवलेला आहे। आवाज येतो का मला माहिती नाही, अजून थोडा सस्पेन्स ठेवलेला आहे। तर तुम्ही बघू शकता हे मागे शटर आहे आणि या शटरच्या आतमध्येच ते नवीन सरप्राईज नवीन बिझनेस आणि त्याचं काम चालू आहे। डायरेक्टली तर मी तुम्हाला दाखवत नाही, पण मी जस्ट आता तुम्हाला लोकेशन सांगू शकतो लोकेशन काय। आता तुम्ही बघू शकता हा जो आहे तो जिल कॉलेज रोड आहे, नरे गावचा जिल कॉलेज रोड आहे। हा रोड सगळ्यांना माहिती आहे, जे नरे किंवा पुण्यामध्ये राहतात त्यांना हा कॉलेजचा रोड तर एकदम कन्फर्म माहिती आहे। तर याच्याच कॉलेजच्या रोड जवळ हा वाला आपलं लोकेशन असणार आहे। ही लोकेशन आहे, हे बघू शकता तुम्ही, ही लोकेशन आहे आपली इकडं आणि इकडं आपलं शॉप आहे। तर हे शॉप कशाचं आहे आणि इथे आपण काय करतो हे लवकरच तुम्हाला मी सांगेन रील्सच्या माध्यमातून किंवा बाकीच्या। ॲक्च्युली मला मी कसं प्रेझेंट करावं हे थोडंसं गडबड चालू आहे, त्यामुळे मी प्रॉपरली तुम्हाला आत्ता सांगत नाही आहे। पण आता आम्ही आतमध्ये गेलो, काम जवळजवळ 90% आपलं काम संपलेलं आहे।
आणि लवकरच मी तुमच्या समोर घेऊन येणार आहे की आपला नवीन बिझनेस काय असणार आहे. तिथून मी सानिकाकडे चाललोय आणि सानिका जिमला गेली, जवळचे सानिका. आता मी सानिकाच्या इकडे चाललोय आणि तिला पण विचारणार आहे की नवीन बिझनेस काय तुला माहिती का. सो चलो कंपनी कंटिन्यू करा. चला तर मित्रांनो बघूया कसं भेटणार तुम्हाला आयफोन 15, ते पण फक्त 1 रुपयामध्ये. सिक्रेट आहे क्रिकेट क्रॅश. तर मित्रांनो 22 मार्च पासून सुरू होतंय इंडियातलं सगळ्यात मोठं क्रिकेट फेस्टिवल IPL. याची पहिली मॅच असणार आहे बेंगलोर आणि चेन्नईच्या मध्ये. डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरून डाउनलोड करा माय 11 सर्कल ऍप. माय 11 सर्कल ऑफिशियल IPL स्पॉन्सर पण आहे. टीम बनवण्यासाठी तुम्हाला दोन्ही टीम मधले 11 बेस्ट प्लेयर सिलेक्ट करायचे आणि त्यांच्या ऍक्च्युअल परफॉर्मन्स वर तुम्हाला तुमचे पॉइंट्स भेटतील. तुमचे जेवढे जास्त पॉइंट्स असतील तेवढे मोठे प्राइजेस तुम्हाला भेटतील. आणि अजून जर तुम्हाला याच्यामध्ये कन्फ्युजन वाटत असेल तर या ऍपच्या टीम एक्सपर्टने तुम्ही तिथे टीम कॉपी करू शकता. डाउनलोड करून गिव्ह अवे कॉन्टेस्ट जॉईन करा आणि जिंका आयफोन 15. आणि या कॉन्टेस्टची एंट्री फी फक्त 1 रुपया असणार आहे. आणि हा कॉन्टेस्ट फक्त 22 मार्चच्या मॅच साठीच असणार आहे आणि हा फक्त माझ्या सबस्क्रायबर्स साठी असणार आहे. माझ्या दिलेल्या लिंक वरूनच हे ऍक्टिव्ह होणार. IPLच्या प्रत्येक मॅच मध्ये मेगा कॉन्टेस्ट जॉईन करा. त्याच्यामध्ये फर्स्ट प्राइज मिनिमम 1 करोड असणार आहे. विचार करा म्हणजे किती मोठे मोठे प्राइजेस असणार आहेत. आणि एवढंच नाही तर फर्स्ट 5 मॅचला भेटणारे टॉप 10 प्लेयर्सला महिंद्रा थार. डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरून डाउनलोड करा आणि यूज करा माझा कुपन कोड. आणि डिपॉझिट केल्या भेटणारे तुम्हाला 20% एक्स्ट्रा कॅश. तुम्ही बघू शकता मी पण माझी टीम बनवली आहे. मेक युअर टीम ऑन माय 11 सर्कल फॉर बेंगलोर अँड चेन्नई नाव. आणि मी पण डाउनलोड केलंय माय 11 सर्कल ऍप. तुम्ही पण जाऊन डाउनलोड करा आणि जिंका खूप सारी मोठी मोठी बक्षीस. सो मित्रांनो तुम्हाला आता एक विषय मी सांगू शकतो की हा आहे जॉय आणि ह्याच्या इंस्टाग्रामवर 1200 फॉलोअर्स आहेत. जॉयचे इंस्टाग्रामवर 1200 फॉलोअर्स आहेत. जॉय कोण आहे माहितीये का? जॉय आहे सानिकाचा पे. आणि जो तिला खूप आवडतो त्याचा बर्थडे सेलिब्रेट होतो आणि त्याचं आयुष्य सध्या लय सुखी चाललंय. जगातला सुखी जर कोण असेल तर तो आहे सध्या. ही तुम्ही गोष्ट लक्षात घेऊ शकता. आणि सकाळी अर्धा पाऊस, रात्री अर्धा पाऊस चिकन रोज. काय पाहिजे आयुष्यात अजून. आणि सोफा आहे बसायला. त्यानंतर तो कूलर घेतलाय तिथं असं मस्ताना झोपलेला असतो. खिडकीतनं दुसऱ्या मांजर बघतो आणि आयुष्य चाललंय. 2 टाइमला दूध पण पितो. जर कोणी जर नाही दिलं तर असं पाडापाडी पण करतो. लय सुखी आयुष्य माहिती का सध्या. आता मी जस्ट आता आलो होतो इकडं. मला माईक घ्यायचा होता एक रील्स शूट करायला. माझा माईक घरी राहिला होता तर मी सानू कुठं आलो होतो आणि आम्ही बसले असले. आता आमची गप्पा टप्पन खूप चर्चा झाल्या. मग मी तिला विचारलं की सानू काय लग्न बिग्न कधी करतेस असं. घरच्यांना बाकीच्यांच्या घाई झालेली की लग्न कधी पण माझ्या घरच्यांना घाईच नाही झालेली. मी पण निवांत. ठीक आहे. मग किती दिवस असं निवांत असणार आहे? 7 वर्ष. तिचं म्हणणं आहे मी 40 वय झाल्यानंतर 40 नाही माझं वय सगळ्यांपेक्षा छोट आहे म्हणून सगळ्यांना असं वाटतं की हिचं लग्न कधी. पण मी आता 22 एज झाले माझं. आता अजून 5-7 वर्षांनी 26-27 तर बरोबर एज आहे. हा बरोबर. मी पण तुम्हाला काय सांगितलं 25, 26 आणि 27 हीच वय एकदम ओके असतं. त्यामुळे मी करतोय. बाय काय नाही तर मी पण करणार होता ना. काय खोटं सांगतोय. तुझं एज किती सांगितलंय तू? तेवढंच आहे माझं. आता बघ मी जेव्हा लग्न करतोय ना 1 वर्ष. हा मग तेव्हा तेच ह्याला होतं रनिंगला. मग म्हणून तर मी तेव्हा लग्न करतोय ना. एंगेजमेंट केली लग्न. एंगेजमेंट केली लग्न नाही. लक्षात घे. प्रोसेस मध्ये. मग कसं म्हणजे काय वाटतंय तुला? आता ह्याच्यामध्ये सांगितलं नाहीये की मी काय नवीन बिझनेस करतोय. पण मी शटर तर दाखवलेलं आहे आज की काय आहे आणि लोकेशन कुठं असणार आहे. काय वाटतंय? मी तुला सांगितलंय पण नाव कन्सेप्ट आणि कसं वाटतंय? एवढं भारी. मी सगळ्यांच्या म्हणजे घरात जेवढ्यांचे सुरू झाले सगळ्यांच्या बिझनेसला मी नाव दिलं होतं. त्यामुळे मला असं वाटत होतं की ह्यांनी जे सुरू केलं त्याला पण मीच कुठलं तरी छान नाव सजेस्ट करेल. पण ह्यांच्याकडे ऑलरेडी इतकं भारी नाव होतं की मग मला माझे जे नाव मी शोधत होते सगळे फ्लॉप वाटायला. आणि ह्याच्यात थोडस खोटं बोलली ती. हिने टायमिंगला दिलंच नाहीये. नाही मी शोधले. टायमिंगचं नाही मी शोधले. पण जे नाव तू मला सांगितलं होतं ते भारी होतं का? तेवढं भारी होतं की मग मी असं कम्पेअर करत होती. नको मग मला ते तुला सांगता नाही आलं कारण ते ऑलरेडी भारी आहे. पण आता ते काय आहे ना ते तुम्हाला स्टार्ट झाल्यावरच कळेल की हे नाव कशाचं काय. पण कसं वाटतंय की आता सगळे इन्फ्लुएन्सर्स मध्ये अशा टाईपचं नाही केलेलं कुणी आणि आपण ट्राय करतोय तर कसं वाटतंय? काय त्यांनी आता मला आता काय ते नाही सांगत. त्यांनी मला छोटंसं हे दाखवलंय. पण हे ते जे करतोय ना ते त्या एरियात पण नसेल आणि आमच्यामध्ये कुणी केलेलं पण नाहीये. ते एकदम ग्रँड लेवलला काहीतरी होते आणि त्याचं नाव पण ते तसंच आहे. पण कधी तो सांगणार आहे आता माहित नाही. आणि हे एवढं नक्की हे सुरू झाल्यानंतर बहुत पैसा बचेगा हर 2 दिन का. हा खूप पैसे वाचू शकतात इकडे. आणि एक गोष्ट मी ठळकपणे स्पष्ट करतोय
की खूप लोक मला कमेंट्समध्ये रील्समध्ये विचारत आहेत की तू अस्मितासाठी लेडीज वेअर करतोयस का, अस्मितासाठी हे करतोयस का. जिस दिन अस्मिता के लिए करूंगा उस दिन कुछ बड़े लेवल का करूंगा, अच्छा करूंगा, मस्त करूंगा, एकदम क्वालिटी करूंगा. हे जे चाललंय ते आपलं सेकंड ब्रेड बटर चल रहा है, तो तुम्ही ते लक्षात ठेवा. येस इन्कम ऑफ सोर्स तयार. येस. आणि एक चांगल्या वेगळ्या पद्धतीने आपण करतोय. आणि तुम्ही मला कमेंट्स करून नक्की सांगू शकता की काय असू शकतं ती गोष्ट. आणि लवकरच ती घेऊन येईल. 80% काम ऑलमोस्ट संपत आलंय, मागाशी पण सांगितलं. आणि लवकरच ते डनिश होईल एकदम. कधी आता 80% काम संपलेलं आहे, आता होणार आहे. आता पुढच्या महिन्यात बर्थडेलाच करू. नाही, ह्याच महिन्यात होणार ते चालले. अरे हे पण खरंच खूप भारी. नेक्स्ट मंथ में मेरा बर्थडे आ रहा है. अस्मिताचा पण येतोय. 5/12 तिचा 5ला, माझा नाही एप्रिलमध्ये, तिचा 5ला, माझा 12 एप्रिलला. ओके डन. आता खाली ना जवळजवळ तुम्हाला सांगतो 2 तास आम्ही मस्त की मिले दिवसातून आलो ना तर 2 तास इथं आम्ही चर्चा करतोय. कशी अवस्था झाली असेल त्यांची. 2 तास झाले आणि त्याच्या फ्रेंड्सला खाली थांबवलं, काहीही सांगतोय त्यांना. हा आता ते हे ब्लॉग बघून अरे मी त्यांना काय सांगितलं होतं, पण मी त्यांना काय सांगितलं की वर या चहा पिऊ आपण. ही म्हणली की ये तू वरती चहा पिऊ. नाही बसतो आम्ही. बसतो तर मग बस. अरे काय भाऊ 5 मिनिटं गेलं तुम्ही काय कालवा करायला लागलं ते गावात. 7:30ला गेले ते. भाऊ काम चालू होतं भाऊ. काम चालू होतं भाऊ. एवढं खोटं बोलते ते पोरं इकडे. काम चालू होतं. सांग काम नव्हतं चालू मग. आणि वाईट गोष्ट काय माहिती का, ज्याच्याकडे ब्लॅक कलरची कार आहे त्यासाठी वाईट गोष्ट ही आहे की कुणीतरी माझ्या गाडीवर हे जे दिसतं ते जाऊ दे. आता काय गाडी खराब झाली, हाताचं काय. हे एवढे मोठे स्क्रॅचेस पाडले ते माझ्या गाडीत डायरेक्ट. माझीवाला एवढं लागलेलं आहे ना, काय सांगू. माझा कालचा दिवसच खूप घाणेरडा गेलेला. जाऊ दे. खरंच येते गाड्या खरंच दार्जिन नाही आहे ना. नाही मी रिपेअर केली. कियाला वाईट असं काय होत नाही, पण ह्याला लयच वाईट झाले. वाईट गाडीला काय वाईट होत नाही, ह्याला वाईट झालेलं आहे. जाऊ द्या, मी करून घेईल आता, काहीतरी करून घेतो. आणि नाही झालं तर मग मी ह्याला डायरेक्ट हे चेंज करणार आहे. ठीक आहे, आता जातो मी घरी, काय होतं बघूया. चलो. सो मित्रांनो, आता बाकी सगळी कामं वर गेली, शॉपवर गेलो, बघितलं कसं चाललंय काय. सगळं ऑलमोस्ट काम डन होत आले आता आपल्या राय फॉर्मेन्सचं पण. आणि घरी आल्यानंतर ना मम्मी जरा बसली होती. मम्मीला म्हणलं का अशी बसली व्हायचं पण. तर मम्मी मला सांगत होती अस्मिताबद्दल. तर म्हणलं थांब ब्लॉग मध्ये पण सांग, म्हणजे अस्मिता ब्लॉग बघेल आणि मग तुझा निरोप तिच्यापर्यंत पोहोच. काय ती अस्मिता आता 8 दिवस झालं गेलेली, पण असं होतं ती लई दिवस झालं गेली म्हणून. ती आली ना की पहिले तिचं नाही का सारखी कालवा करते, मम्मी मम्मी. किचन मध्ये गेली की मम्मी मम्मी करायची, हिथं आली की मम्मी करायची. आणि आता कुठं गेला ना की मला असं भास होतो, हाक मारते अस्मिता मम्मी करून. कधी येते काय माहित, पण तिला सांगणार आहे बर्थडेला ये आयुष्य म्हणून. आणि बर्थडेला नाही आली तर ती तिच्या मैत्रिणीचं लग्न आहे, मग ती म्हणते की नाही, मग मी त्याच्या दुसऱ्या दिवशीला असं म्हणते. ती दुसऱ्या दिवशी आली, मी दुसऱ्या दिवशी बर्थडे करू, पण ती आल्यावरच बर्थडे करू. आयशा तुझा बर्थडे राहिला. आमच्या बारक्या भावाचा बर्थडे आयुषचा, म्हणजे तो बारका नाही राहिला, मोठा झालाय. असं आहे का. ठीक आहे, बारका नाही तो मोठा झालाय. आणि त्याचा बर्थडे आज नाही कितीला आहे, 26 तारखेला. आणि धुलीवंदन पण तिकडे झालंय. आणि पुण्यामध्ये आमच्या इथं होळी झाली की धुलीवंदनलाच रंग खेळतात आणि बाकी जागी रंगपंचमीला रंग खेळतात. मग कसं करणार तू. पहिलं माहितीये का, तू कुठं गेलास ना गावाला की मला आणि पप्पांना करमायचं नाही. तू पहिल्या स्टार्टला कुठे गेलता, कुठेतरी गेलता रे. कुठे गेलतास तू, सुरतला नाही, कुठेतरी नाशिकलाच गेलो. नाही नाशिकला नाही, लांब गेलतास तू. तेव्हा मी रडलेच होते काय की तू नाही म्हणून घरामध्ये. आता तसं ती अस्मिता जाताना ती रडती, मग मला ती गेल्यावर मला लय वाईट वाटतं. असं वाटतं ती अस्मिता त्या दिवशी साखरपुड्यात लग्न करून आणली असतं बदल असतं, असं वाटायला लागलं आता. बोलत होतो तरी हे बघा, सगळे घरचे लोक आता बदलले. ते सगळ्यांना तिची आठवण येते. पहिले माझीच होती, आता लय स्कीमा इकडे चालू झालेले आहेत. भाऊ दुनिया बहुत बदलते भाऊ, तुम देखो ये सब, तुम देख रहे हो पब्लिक. लोक बघतायत तुम्ही कसं वागताय माझ्यासोबत. हा का, विचार की तिला, काय विचारू तिला. विचार आजी काय म्हणली तुला. आजीची एकदम फेवरेट आहे ना. आजी तुझी फेवरेट सून आहे ना ती. आजीची एकदम फेवरेट सून आहे, काही विषयच नाही. फेवरेट सून सगळ्यात पप्पाची लय पप्पा रोज तिला घेऊन यायचे. 2 वाजता उठून तिला उठ आईस्क्रीम खा, गोड कॉफी पे, आणखीन काय 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 आणायचे पप्पा रोज. सगळे घेऊन यायचे. आधी माझ्यासाठी घेऊन यायचे, मग नंतर बंद केलं आणायचं.
आणि मग आता त्यासाठी घेऊन येतात आणि लयच लाड करायला लागले सध्या. आणि मला सगळे काय म्हणतात माहितीये का, माझ्या बहिणी काय म्हणतात की तू ना लय सून आली तर बदलली, सून आली तर बदलली. सगळे माझ्याच बहिणी मलाच बोलायला लागल्या. मी म्हटलं अगं असं काय नाही, तर ती म्हणते नाही तू बदललीस. बरोबर आहे, बदलली आमची मम्मी. पहिली मम्मी माझ्यावर लय प्रेम करायची, मला लाड करायची. आता ती करत नाही, लक्षात घ्या मित्रांनो. हे गेले तर आता अस्मिताचा लाड करते ते. आता ह्या सगळ्या गोष्टी ऐकून इथं पप्पा पण आले, ते जेवत होते आतमध्ये. आता जेवण झाल्यावर पप्पा आले ते, आणि पप्पा म्हणले मी पण बोलणार ब्लॉग मध्ये. बोल. की ज्या दिवशी साखरपुडा झाला त्या दिवशी अस्मितालाच इथं घेऊन यायची होती, पण आणली नाही आम्ही. पर असं चुकल्यासारखं वाटतं आम्हाला की घरामध्ये कोण नाही, आम्ही दोघंच आहे. आकाश बी नाही, आकाश असून बी नसल्यासारखं वाटतं आम्हाला. कारण की या दोघांची भांडणं बघायला, यांची कॉमेडी बघायला आम्हाला खूप आवडतं. ती म्हणजे एक अँटिक पीस आहे आमच्या घरामधला. आता इथं असं सीन आहे की फुल इथं आता आयुष्य आणि अस्मिताचं फुल एन्जॉय चालू असतो. कारण की अस्मिताचं आणि आयुष्य लय एकदम पटतं. ते लोक रील्स पण एकसारखे बनवतात, सगळं त्यांचं सगळं एकसारखे. तसं दोघं टेन्शन नाही. सो मित्रांनो, आता ऐकलं सगळं तुम्ही, काय काय झालंय, काय काय विषय झालाय. अस्मिताने पण ऐकलं असेल, आणि अस्मिताने ऐकलं असेल तर तू पण कमेंट कर, बघ इकडं ये लवकर, असं म्हणते ते घरचे. सो मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, नवीन व्लॉगमध्ये. आत्ता सध्या झोपायचंय, वेळ खूप झालेली आहे मला. उद्या सकाळी बाहेर जायचं कामानिमित्त. बघूया उद्या व्लॉग बनवत येतो का. जर व्लॉग बनवला तर 100% अपलोडिंग आहेच आपली. वेळ आली अशोक मामाची, संपला विषय. लव्ह यू गाईज, कीप सपोर्टिंग, बाय बाय. आणि लक्षात असू द्या की iPhone 15 जिंकण्यासाठी दिलेल्या लिंक वरून My11 Circle ऍप डाउनलोड करायला विसरू नका. आणि जिंका 1 करोड रुपये, XUV कार आणि अजून खूप सारी मोठी बक्षीस. पहिल्या डिपॉझिटवर 20% एक्स्ट्रा कॅश मिळव. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आणि कमेंट मध्ये पिन केलेला आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लव्ह यू गाईज, लव्ह यू.